तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा गणित विषयाचा पायाभूतचा पेपर. तर हा पेपर 2026चा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण पेपर पाहणार आहोत आणि आन्सर पण मी याचे तुम्हाला देणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओला सुरू करूया. तर हा पेपर मराठी मीडियमसाठी आहे. तर इथे तुम्ही प्रश्न तिसरा पाहू शकता. खालील प्रश्न सोडवा. तर हा प्रश्न तुम्हाला इथे एक नंबर दिला आहे, तो तुम्हाला सर्वात आधी वर्ड्समध्ये लिहायचा आहे. तर इथे मी लिहिलं आहे, तुम्ही पाहू शकता, जसे 82 कोटी करोड 5,02,038 अशा प्रकारे तुम्ही हा लिहू शकता. तर अशा प्रकारे हा लिहू शकता तुम्ही इथे उत्तर. आणि पुढचं आहे 14,02,80,956 ही संख्या तुम्हाला इथे अंकामध्ये लिहायची आहे. तर या ठिकाणी मी खाली ही संख्या अंकामध्ये लिहिली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही संख्या अंकामध्ये लिहायची आहे. तर हा पण तुम्ही इथे लिहू शकता. तर आता पुढील प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी तुम्हाला 2 संख्या दिल्या आहेत, त्या संख्यांची तुम्हाला इथे बेरीज करून त्याचे उत्तर लिहायचे आहे. तर इथे उत्तर आहे 6, 3, 2, 10 अशा प्रकारे इथे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे यांची बेरीज करून. तर अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. आता आपण पुढील प्रश्न पाहूया नेक्स्ट पेजवर. तर या ठिकाणी मी वहीमध्ये याची उत्तरे लिहिल्यात आणि कॅमेरा पण थोडा हलत आहे, पण काय प्रॉब्लेम नाही. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला एका गावाची लोकसंख्या दिली आहे आणि त्या लोकसंख्येमध्ये किती लोकांना इथे इंग्रजी लिहिता वाचता येते ते दिले आहे. तर तुम्हाला असे काढायचे की त्या लोकांपैकी किती लोकांना इंग्रजी नाही येत. तर यासाठी तुम्हाला काय करायचे, इथे जी मोठी संख्या दिली आहे गावाची लोकसंख्या, त्यातून इंग्रजी वाचता येणाऱ्या लोकांना मायनस करायचे, म्हणजेच इथे वजाबाकी करायचे. जसे तुम्ही इथे वजाबाकी कराल तुम्हाला इथे एक उत्तर मिळेल, तेच तुमचे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर काढू शकता. त्यानंतर पुढचं आहे, तर या प्रश्नामध्ये तुम्हाला 1 डझन केल्याचे इथे भाव दिले जे 32 रुपये आणि एका फळ विक्रेत्याकडे एवढे पैसे 2,788. तर त्यामध्ये त्याला किती केली विकत घेता येतील ते तुम्हाला सांगायचे. तर यासाठी तुम्हाला इथे भागाकार करायचा आहे. तर इथे जसं तुम्ही भागाकार कराल तर तुम्हाला इथे एक उत्तर मिळेल. तर इथे 84 उत्तर आले. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. त्यानंतरचा पुढचा आहे, एका मुलाच्या सहलीला जाण्याचा खर्च या ठिकाणी दिला आहे. तर तुम्हाला 135 मुलांचा खर्च काढायचा आहे. तर असा प्रश्न आला म्हणजे तुम्हाला इथे सरळ गुणाकार करायचा आहे. तर इथे 1240ने आपण 135ला इथे गुणाकार केला आहे आणि इथे गुणाकार केल्यानंतर इथे जो उत्तर आला तो या प्रश्नाचं उत्तर आहे. तर एवढा खर्च इथे होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर. आता पुढील प्रश्नामध्ये इथे तुम्हाला वजाबाकीचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 2 संख्या दिल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे 2 वजाबाकीचे चिन्ह आहेत, म्हणजेच 2 वजाबाकीचे चिन्ह असले तर इथे प्लस होईल आणि प्लस केल्यानंतर याचे उत्तर 120 येईल. तर त्यानंतर पुढचा प्रश्न, इथे तुम्हाला 2 फ्रॅक्शन दिले आहेत, त्यांची तुम्हाला इथे हे करायचे सम. त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचे, दुसऱ्या फ्रॅक्शनला 2ने मल्टिप्लाय करायचे, मग तुम्हाला इथे उत्तर फायनल येईल 1/14. मग अशा प्रकारे सोडवल्यानंतर या प्रश्नाचे 1/14 उत्तर येते. आणि यानंतरचा इथे पुढील प्रश्न आहे. इथे या प्रश्नामध्ये तुम्हाला एक फ्रॅक्शन दिलं आहे, तर तुम्हाला त्याचा ह्या करायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी केलं आहे, याला मी सरळ 2ने भागला आहे आणि इथे 6/5 हा उत्तर आला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न 1 मार्कासाठी सोडवू शकता. आपण आता दुसरा पेज पाहूया. तर ह्या पेजवर पण तुम्ही प्रश्न पाहू शकता. तर या ठिकाणी प्रश्न 4मध्ये खालील उदाहरणे सोडवा. तर इथे पहिलं आहे, साहिलचे वर्तमानातील वय तुम्हाला दिले साराच्या दुप्पट आणि सागरच्या निम्म्या. त्या वयांची बेरीज 84 आहे, तर सागरचे वय काय? तर या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचे, आपण इथे सागरचे वय आहे ते x मानले आहे, तर तुम्हाला x वय मानायचे. मग याचे वय काय येईल, साराचे 2x आणि सागरचे x/2 आणि मग या सर्वांची बेरीज 84 आहे. मग तुम्हाला सर्वांची बेरीज करायची आणि मग इथे एक इक्वेशन तयार होईल, तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर या ठिकाणी आपण तो इक्वेशन पण सॉल्व केला आहे आणि तो इक्वेशन सॉल्व केल्यानंतर या ठिकाणी आपलं उत्तर पण आपल्याला मिळते. आणि इक्वेशन सॉल्व केल्यानंतर फायनली आपलं उत्तर इथे 6 आपल्याला इथे मिळालं आहे. आणि इथे मी टिप दिली आहे, ती पण वाचा. जर उत्तर चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला, कारण मी घाईघाईमध्ये हा तयार केलेला आहे उत्तरे सर्व, त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर आता पुढील प्रश्न पाहूया. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला 12 वर्षानंतर माझे वय तिप्पट होईल, तर माझे आजचे वय काय ते काढायचे. तर इथे तुम्हाला काय ऑप्शन दिले आहेत. तर हा प्रश्न मी सोडवला तर याचे उत्तर आले 24. तर अशा प्रकारे तुम्ही पण सोडवून पाहू शकता, नाहीतर 24 लक्षात ठेवू शकता. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला वही व पेनाची एकूण किंमत 60 रुपये ते दिले आहे आणि वहीची किंमत आहे ती
पेनाच्याहून 5 पट जास्त 50 पट जास्त आहे, तर तुम्हाला वहीची किंमत काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला पेनाची किंमत आपण x मानायची आहे. तर मी इथे x मानले आणि वहीची किंमत येईल 50 + x. मग त्यानंतर इथे टोटल करण्यात आपल्याला इथे एक इक्वेशन तयार होतो. तर तो इक्वेशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि आपण नंतर तो इक्वेशन इथे सॉल्व्ह केला आहे आणि x म्हणजेच पेनाची किंमत इथे 5 आली आणि वहीची किंमत 55, कारण x + 50 = 55. तर अशा प्रकारे तुम्ही हा सम सॉल्व्ह करू शकता इक्वेशन तयार करून. तर अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण अर्धाच पेपर पाहिला. तर पुढील पण मी तयार लवकरच करेल. त्यासाठी तुम्ही कमेंट करा पार्ट 2 साठी आणि लाईक अँड सबस्क्राईब करा. तर आता भेटू पार्ट 2 मध्ये. बाय.